छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिच्या चरणी नतमस्तक होतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो। आजच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि छत्रपती शिवरायांचा मावळा असलेले सन्माननीय एकनाथराव शिंदेजी आज आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन विशेष रूपाने या सोहळ्याकरता उपस्थित झालेले छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असलेले आदरणीय खासदार छत्रपती उदयनराजे महाराज, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सुधीर मुनगंटीवारजी, चंद्रकांत दादा पाटील, उदय सामंतजी, दीपक केसरकरजी, गिरीश महाजनजी, दादा भुसे, श्रीकांत शिंदे, सदाभाऊ लोखंडे, प्रवीणजी दरेकर, श्रीरंगजी बारणे, सुनीलजी तटकरे, ज्यांनी या सोहळ्याकरता विशेष मेहनत घेतली ते आमचे भरत शेठ गोगावले, रामभाऊ शिंदे, महेंद्रजी थोरवे, बच्चूभाऊ कडू, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, त्याचप्रमाणे या सोहळ्याच्या आयोजन समितीचे श्री सुनील पवार, नितीन पावले, सुरेश पवार, सर्वच मंचासीन महानुभाव आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचे मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि खरं म्हणजे मी असं म्हणेन की आपण सगळ्यांनी मागच्या जन्मी कुठलं तरी पुण्य केलं होतं म्हणून 350व्या राज्याभिषेक सोहळ्याकरता रायगडावर उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळाली। विचार करा, 350 वर्षापूर्वी याच रायगडावर या ठिकाणी ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता आणि मानेनं त्या ठिकाणी महाराज बसले होते आणि त्यांच्या समोर जगभरातले आलेले लोक हे नतमस्तक होते आणि त्या दिवशी अनेक वर्षाच्या गुलामगिरीला संपवून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेच्या राज्याची स्थापना केली, एक नवीन सूर्य उगवला आणि मगाशी भरत शेठ म्हणाले हा छत्रपतींचा उगवलेला सूर्य जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत छत्रपतींचं नाव हे अजरामर राहणार आहे। आणि म्हणून कवी भूषण यांनी वर्णन केलंय, तेजतम हंस पर कान झिमी कंस पर त्योंच मलिच बंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है। खऱ्या अर्थानं हे जे काही वर्णन आहे इतकं सुंदर आहे। महाराजांचं वर्णन या कवितेत करताना तो काय म्हणतो, जसं इंद्राने जंबासूर राक्षसाचा वध केला, जसं रावणाला प्रभू श्रीरामांनी नेस्तनाबूत केलं, जसं ढगांवर वादळाचं साम्राज्य असतं, जसं सहस्त्रबाहूला भगवान परशुरामानं मारलं, जसं सूर्य अंधकार संपवतो, जसं दुष्ट कंसाला भगवान श्रीकृष्णानं मांडलं, तशीच दहशत आमच्या शिवाजी राजांची मुघलावर होती आणि महाराजांच्या शौर्याने
अवघे मुघल भयभीत झाले आणि महाराजांचं साम्राज्य आणि स्वराज्य या ठिकाणी स्थापन झालं। मला असं वाटतं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात ही छत्रपतींनी या स्वराज्याच्या निर्मितीतून केली आणि केवळ या ठिकाणी हे स्वराज्य नाही तर अखिल भारताला नव्हे अखिल जगाला दाखवून दिलं की जाणते राजे म्हणजे काय असतात, राज्यकारभार कसा चालवला पाहिजे। या ठिकाणी सर्वांना न्यायाची भूमिका देणारे राजे यांनी कधी कोणाची तमा बाळगली नाही। न्यायप्रिय राजे म्हणून जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव हे त्या ठिकाणी नोंदवलं गेलं आहे। पण केवळ तेवढंच नाही तर हे छत्रपतींचे किल्ले स्थापत्य शास्त्राचे नमुने आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी जलसंधारणाचे दिलेले धडे आजही आम्हाला दुष्काळ मुक्ती करता त्या ठिकाणी कामे येत आहेत। छत्रपती शिवरायांनी वनसंवर्धनाचे दिलेले धडे आणि त्यावेळेस काढलेले आदेश हे आजही आमच्या करता शिरसावंत आहेत आणि त्याच आदेशानुरूप जर आम्ही काम केलं तरच आम्ही आमची पृथ्वी आणि आमचं पर्यावरण वाचवू शकतो हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे। ज्या प्रकारची कायद्याची व्यवस्था, न्यायाची व्यवस्था, ज्या प्रकारे महिलांना त्या ठिकाणी संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं, आपल्या सर्वांना हे लक्षात घेतलं पाहिजे की याच मार्गाने चालून खऱ्या अर्थानं आपण एक प्रकारे या स्वराज्याला सुराज्यामध्ये परिवर्तित करणार आहोत। आणि म्हणूनच आम्ही सगळे या ठिकाणी राज्यकारभार चालवतो, पण राज्यकारभार चालवत असताना आमच्या मनामध्ये प्रत्येक क्षणाला ही भावना असते आम्ही या ठिकाणी आहोत कारण छत्रपती शिवाजी महाराज होते, महाराज नसते तर आम्ही कुठे असलो असतो, आपण सगळेच कुठे असलो असतो याचा या ठिकाणी विचार देखील करवत नाही। आणि म्हणून या राज्याभिषेकाचं महत्व काय आहे? या राज्याभिषेकाने कॅलेंडर बदललं, स्वतःची कालगणना सुरू झाली आणि या शिवशकांना या दिवसापासून प्रारंभ झाला। या राज्याभिषेकाने आजच्या भाषेत सांगायचं नवीन करन्सी तयार केली। तांब्याची शिवराई आणि सोन्याची नाणी ही छत्रपतींच्या नावानं त्या ठिकाणी चालू लागली आणि पूर्वीची लेखन पद्धती बंद करून छत्रपतींनी हिंदू लेखन पद्धती सुरू केली। परकीयांच्या तावडीतून सोडवलेल्या गडकिल्ल्यांना पूर्वीची नावं आणि त्या ठिकाणी अस्तित्व महाराजांनी दिलं आणि त्यासोबत हे राज्य व्यवहार कोश हे मराठीत चालले पाहिजे याकरता ग्रंथ महाराजांनी निर्माण करून घेतले, भाषा शुद्धीकरणाकरता प्रयत्न केले आणि तेच प्रयत्न नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी देखील केले आणि परकीयांच्या विरुद्ध सातत्याने मोहिमा उघडून आम्हाला परकीय आक्रमणांकडनं या ठिकाणी मुक्ती देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी केलं। आणि म्हणून सज्जनांना अभय आणि दुर्जनांचा कडेलोट हेच शास्त्र छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं। आणि म्हणून आता आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा माननीय पंतप्रधान मोदीजींनी इंग्रजांची राजमुद्रा काढून नेव्हीच्या राजमुद्रेवर आता छत्रपती शिवरायांची राजमुद्रा त्या ठिकाणी ठेवली आहे। आणि म्हणून आज या निमित्ताने खऱ्या अर्थानं छत्रपती उदयन महाराजांनी अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक हे दिल्लीला झालं पाहिजे। महाराज आपण जे सांगितलंय या ठिकाणी आम्ही मावळे आहोत आणि त्यामुळे शिंदे साहेब आणि मी आम्ही स्वतः त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांकडे जाऊ आणि महाराजांचं राष्ट्रीय स्मारक हे दिल्लीला झालं पाहिजे ही जी भावना आहे ही भावना निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू। आणि यासोबत मागच्या काळात आपण काही ग्रंथ तयार केलेले आहेत पण तरी देखील आपण मांडणी केली आहे की महाराजांचा अधिकृत इतिहास हा आला पाहिजे आणि त्या संदर्भात निश्चित आमचे माननीय मुख्यमंत्री पुढाकार घेतील। मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी रायगडाच्या पुनर्निर्माणाकरता किंवा याच्या संवर्धनाकरता एक समिती तयार केली। छत्रपती संभाजीराजे यांना आपण त्या समितीमध्ये त्या ठिकाणी प्रमुख स्थान दिलं, बरीचशी कामं या ठिकाणी झाली पण ASIचं
अनेक रिस्ट्रिक्शन असल्यामुळे कामं धीम्या गतीनं होत आहेत आणि म्हणून लवकरच आम्ही या ठिकाणी एएसआयच्या लोकांना बोलवून, केंद्रीय मंत्र्यांना बोलवून, माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन इथली कामं वेगाने व्हावीत हा प्रयत्न तर करूच। पण आपण जी मागणी केली आहे, मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की महाराजांनी प्रतापगडच्या प्राधिकरणाची मागणी केली आहे। महाराज निश्चितपणे आप या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आपली मागणी मान्य करतील हा विश्वास मी व्यक्त करतो। खरं म्हणजे या 350 वर्षाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आपण घेतले आहेत। माननीय सुधीर भाऊंनी त्या संदर्भातली माहिती आपल्याला दिलेली आहे आणि प्रत्येक आपल्या प्रमुख शहरामध्ये, आपल्या सहाय्यी महसुली मुख्यालयांच्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित असलेली उद्यानं ही आपण त्या ठिकाणी 50-50 कोटी रुपये खर्च करून करणार आहोत। पण त्याच वेळी या ठिकाणी आमच्या भरतशेठ गोगावलेजींची मागणी आहे शिवसृष्टीची। भरतशेठ, खऱ्या अर्थानं अतिशय योग्य मागणी तुम्ही केलेली आहे, त्यामुळे तुमच्या मागणीला मीही समर्थन देतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे तुमच्या मागणीबद्दल या ठिकाणी मी शिफारस करतो की हा खऱ्या अर्थानं आपला जो सगळा भाग आहे, या भागामध्ये जे लाखो शिवभक्त येतात, या शिवभक्तांना त्या ठिकाणी एक प्रेरणा मिळाली पाहिजे। आज फार या ठिकाणी बोलायची इच्छा आहे पण उशीर झालाय, लोक उन्हामध्ये आहे, होळीच्या माळाच्या त्या ठिकाणी देखील अनेक लोक थांबलेले आहेत आणि म्हणून मी आज एवढंच सांगेन, आम्ही सगळे छत्रपतींच्या नावाने या ठिकाणी राज्य करतोय। छत्रपतींच्या चरणावर आम्ही नतमस्तक आहोत आणि आम्ही या निमित्ताने छत्रपतींना विनंती करतो, आम्हाला न्याय बुद्धी द्या, आम्हाला आशीर्वाद द्या, आमच्या हातून रयतेची सेवा घडू द्या, आमच्या हातून गरीबाची सेवा घडू द्या, आमच्या हातून शेतकऱ्याची सेवा घडू द्या आणि कुठे आम्ही जर चुकलो तर आमचा कडेलोट करण्याकरता देखील मागे पुढे पाहू नका, कारण आम्ही तुमचे मावळे आहोत। तुमच्याच आशीर्वादानं या ठिकाणी हे राज्य आम्हाला चालवायचं आहे आणि छत्रपतींनी दिलेलं राज्य हे सामान्यांचं राज्य म्हणून या पुढे देखील प्रस्थापित करण्याचं काम आम्ही करू, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की